इंडो चायनीज रेसिपी आवडते का हो तुम्हाला? तर आजची ही रेसिपी तुमच्यासाठी. आज आपण रेस्टॉरंटमध्ये मिळतात तसे चिकन ड्रॅगन घरच्या घरी अगदी कमी साहित्यामध्ये, कमी वेळेमध्ये झटपट कसे बनवता येतील हे बघणार आहोत. योग्य मेजरमेंट याच्यामध्ये दिलेली आहे. इझी स्टेप्स सांगितल्या आहेत. रेसिपी आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा. याच्यासाठी आपण 800 ग्रॅम बोनलेस चिकन घेतलं आहे. चिकन हे स्वच्छ धुवून घ्यायचे आणि चिकनचे जे तुकडे करणार आहोत तर ते आपल्याला असे लांब तुकडे करून आणायचे. म्हणजे जसे फ्रेंच फ्राईजचे असतात तुकडे त्याप्रमाणे आपल्याला हे चिकन कापून घ्यायचे. त्यानंतर याच्यामध्ये आपण 2 मोठे चमचे मैदा वापरणार आहोत. 2 मोठे चमचे याच्यामध्ये आपल्याला कॉर्नफ्लॉर वापरायचं आहे. हे जे चिकनला बाइंडिंग येण्यासाठी हे आपल्याला वापरायचं आहे आणि ह्यामुळे जे चिकन आहे ते फार कुरकुरीत आणि क्रिस्पी होतं. त्यानंतर आपण 2 ते 3 चमचे शेजवान चटणी वापरणार आहोत. 1 मोठा चमचा आपल्याला कश्मीरी तिखट वापरायचे. अर्धा चमचा आपल्याला काळं मिरं वापरायचे. आलं लसणाची पेस्ट आपण इथे अर्धा चमचा वापरली आहे आणि इथे ना मी एक लिंबाचा रस घेतला आहे. तुम्ही विनेगर पण वापरू शकता. चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे आणि एक अंडं फोडून याच्यामध्ये वापरायचे. त्यानंतर हे सगळं मिक्सचर आपल्याला व्यवस्थित हाताच्या किंवा चमच्याच्या साहाय्याने चिकनला व्यवस्थित कोट करून घ्यायचं आहे. अगदी तुम्ही अर्धा ते 1 मिनटं याला द्या आणि हे छान कोट करून घ्या. त्यानंतर कढईवर मी गॅसवर एक कढई ठेवली आहे आणि तेलाचं टेम्परेचर व्यवस्थित चेक करून त्याच्यामध्ये चिकन सोडा आणि अगदी मंद आचेवर आपल्याला चिकन छान गोल्डन रंगाचं येईपर्यंत क्रिस्पी तळून घ्यायचं आहे. हे चिकन तुम्ही असं जरी खाल्लं ना तरी अप्रतिम असतं हे चवीला. त्यानंतर हे वेगवेगळ्या बॅचेसमध्ये टाकून आपण तळून घेऊ. एकत्र तळू नका, नाहीतर मग ते कच्चं राहण्याचे चान्सेस असतात. एक कढई घेतली आहे, त्यामध्ये मी जे चिकन तळलं होतं तेच तेल घेतलं आहे. त्यानंतर इथे मी लसूण चॉप करून टाकलं आहे आणि आलं चॉप करून टाकलं आहे. इथे मी क्वांटिटी थोडी लसूण आणि आल्याची जास्त वापरली आहे कारण चायनीजमध्ये त्याचा फ्लेवर फार सुंदर येतो. त्यानंतर इथे काही व्हेजिटेबल्स घेतो आहे आपण, जसे लाल आणि पिवळी शिमला मिर्च आणि कांदा आपल्याला उभा चिरून घ्यायचा आहे आणि आपल्याला हाय फ्लेमवर हे सगळं छान परतून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण याच्यामध्ये 2 ते 3 चमचे सोया सॉस टाकणार आहोत. 2 ते 3 चमचे आपल्याला चिली सॉस वापरायचे आहे. त्यानंतर 1 चमचा आपल्याला इथे शेजवान चटणी वापरायची आहे. 3 चमचे आपल्याला इथे टोमॅटो केचप वापरायचे आणि अर्धा चमचा इथे आपण काळ्या मिऱ्याची पावडर वापरणार आहोत. आणि आता हे आपल्याला छान परतून घ्यायचं आहे हाय फ्लेमवर. चायनीज जेव्हा पण आपण करतो ना तेव्हा फ्लेम हायच ठेवायची, मग त्याचा ॲरोमा जो आहे तो फार सुंदर येतो. त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये जे फ्राय केलेलं चिकन आहे ते टाकणार आहोत आणि हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. आणि म्हणजे जे चिकन आणि मसाले आहे ते एकजीव झाले पाहिजेत. अप्रतिम दिसत आहेत हे. याच्यावर तुम्ही कोथिंबीर म्हणा किंवा आपलं कांद्याची पात, स्प्रिंग ऑनियन हे बारीक चिरून टाका. अप्रतिम असते ही स्टार्टर डिश. एकदा घरी नक्की करून बघा आणि रेसिपी आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू.